आपण जिल्ह्यांची लेक्चर सिरीज स्टार्ट केलेली आहे। नागपूर जिल्ह्याची माहिती आपण मागच्या लेक्चरमध्ये बघितली। आता आपण नागपूर विभागामधलाच अतिशय महत्त्वाचा असा आणि तालुक्यांनी सर्वात मोठा असलेला जिल्हा तो म्हणजे चंद्रपूर आणि चंद्रपूर जिल्ह्याविषयी आपण माहिती पाहणार आहोत। आता चंद्रपूर म्हटलं की सगळ्यात पहिले आपल्या डोक्यामध्ये दोन गोष्टी येतात, एक म्हणजे कोळसा आणि दोन म्हणजे ताडोबा व्याघ्र प्रकल्प किंवा वाघ। बस चंद्रपूर जिल्ह्याशी तेवढंच संबंधित आहे। चंद्रपूर जिल्ह्याचा इतिहास कसा आहे, भौगोलिक रचना कशी आहे किंवा चंद्रपूर जिल्ह्यामध्ये काय काय विशेषता आहे याबद्दलची सर्व माहिती आपण आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। जसं आपण नागपूर शिकला तशाच पद्धतीचा चंद्रपूर हा जिल्हा आहे। नागपूर शिकला असं कसं काय, कारण चंद्रपूर हा जिल्हा भागच नागपूर विभागाचा आहे। मग आता आपण लॉजिक लावायचं ठरवलं, चंद्रपूर जिल्हा जर नागपूर विभागाचा भाग आहे तर नागपूरवर जर पूर्वी गोंड घराण्याचं राज्य होतं ऐतिहासिक दृष्ट्या, तर चंद्रपूरवर सुद्धा कोणाचं राज्य असेल, गोंड घराण्याचंच राज्य असेल। ज्या ज्या गोष्टी नागपूरच्या बाबतीमध्ये घडल्या ऐतिहासिक दृष्ट्या, त्या सर्व गोष्टी चंद्रपूरच्या बाबतीमध्ये घडलेल्या असतील ऐतिहासिक दृष्ट्या। बरं, आता चंद्रपूर आपण जेव्हा चंद्रपूर जिल्ह्याला म्हणतो तेव्हा इतिहासामध्ये चंद्रपूर जिल्ह्याचं नाव चंद्रपूर असं नसून चांद होतं, फक्त चांद, चंद्रपूर नाही, चांद जिल्हा असं त्याला म्हणत होते। त्या चांद जिल्ह्यावरती कोणाचं राज्य होतं, तर गोंड घराण्याचं राज्य होतं। आता गोंड घराण्याचं कुंज म्हणजे मध्य प्रदेशमध्ये गोंड राजा होता आणि त्या गोंड राजाने इकडे आपली सत्ता प्रस्थापित केली होती आणि त्या गोंड राजाचंच राज्य चंद्रपूर नागपूर या संपूर्ण विभागावरती त्या ठिकाणी होतं। त्याच पद्धतीने ते चंद्रपूरमध्ये सुद्धा होतं। या गोंड घराण्याचा जो इतिहास आहे, कारण आपल्याला माहिती आहे प्राचीन पूर्वीचा इतिहास काही आपल्याला लिहिलेला कुठे कोरलेला दगडावरती सापडतो, पण सहसा असा सापडत नाही। मग या गोंड घराण्याचा इतिहास जो आहे, हा गोंड घराण्याचा इतिहास 1869 साली मेजर ल्युसी स्मिथ, इंग्रज मेजर होता, नाव काय होतं त्याचं, ल्युसी स्मिथ। स्मिथ म्हणजे आपल्याला आठवतो क्रिकेटर, तशा पद्धतीचा ल्युसी स्मिथ। या ल्युसी स्मिथ यांनी सर्वप्रथम गोंड घराण्याचा इतिहास प्रकाशात आणला आणि त्यांनी सांगितलं की अशा अशा प्रकारचं प्रशासन त्या ठिकाणी महाराष्ट्राच्या विदर्भात या साईडकडे झालेलं आहे। प्राचीन काळामध्ये चांद हे नाव होतं चंद्रपूरचं आणि त्याच्यावर गोंड घराण्याचे राज्य होते। गोंड घराण्याचे राज्य होते म्हणजे गोंड हे आदिवासी समाज सुद्धा आपल्या चंद्रपूरमध्ये आणि नागपूर जिल्ह्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतो। इकडनं सुद्धा आपण त्याचं कनेक्शन लावू शकतो। चंद्रपूर, चंद्रपूर मधला पूर काढला की उरतो चांद, चांद ही चंद्रपूरचं पूर्वीचं नाव होतं। राजा बल्हाळ सिंहापासून गोंड घराण्याचा इतिहास आपल्याला लिखित स्वरूपामध्ये सापडतो। म्हणजे गोंड घराण्याचा जो राजा बल्हाळ सिंह होता त्याच्यापासून गोंड घराण्याचा इतिहास आपल्याला लिहिलेला सापडतो, त्याच्या मागचा आपल्याला लिहिलेला सापडत नाही। त्याचप्रमाणे या गोंड घराण्याचा एक दिनकर सिंह राजा होता, जो अतिशय शांतप्रिय होता, शांत होता, साहित्यप्रेमी होता, म्हणजे कविता साहित्य ह्या गोष्टी आवडत होती, कलाप्रेमी होता। आणि त्यानंतर सर्वात महत्वाचा म्हणजे 13व्या शतकामध्ये खंड्या बल्हाळ राजाचा नावाचा जो गोंड राजा होता, जो गोंड शासक होता, याची राजधानी शिरपूर इथं होती आणि त्यानं शिरपूरवरून आपली राजधानी चंद्रपूर बल्हाळपूर इथं आणली। आता आपल्याला एक गोष्ट इथं शॉर्ट ट्रिकच्या माध्यमातून समजून घ्यायला पाहिजे। एक म्हणजे चंद्रपूर जिल्हा, चंद्रपूर जिल्हा तर पूर्वीचं नाव काय, चंद्रपूर मधलं पूर काढलं की उरतं चांद। हे बघा चंद्रपूर, चंद्रपूर मधलं इथं काय राहतं, चांद, चांद हे पूर्वीचं नाव होतं, पहिली गोष्ट म्हणजे। आता चंद्रपूर जिल्हा कोणता आहे, आदिवासी जिल्हा आहे। मग आदिवासी जिल्हा असल्यामुळे आदिवासी जिल्ह्यामध्ये गोंड समाज हा आदिवासी समाज असणारच आहे। मग गोंड हा जर आदिवासी समाज आहे तर या चंद्रपूर जिल्ह्यावर इतिहासातल्या गोंड घराण्याचं राज्य होतं। आता गोंड घराण्याचं राज्य होतं, बरोबर आहे। मग गोंड घराण्याचं राज्य होतं तर चंद्रपूरमध्ये बल्हाळपूर नावाचं, चंद्रपूरच्या समोर बल्हाळपूर नावाचं एक शहर आहे। मग बल्हाळपूर नावाचं शहर असल्यामुळे समजून चालायचं या गोंड घराण्याचाच राजावरनं त्या चंद्रपूरचं किंवा त्या बल्हाळपूरचं नाव पडलेलं आहे। मग 13व्या शतकातला खंड्या बल्हाळ नावाचा एक राजा होता गोंड घराण्याचा, ज्यानं आपली राजधानी शिरपूरवरून चंद्रपूर बल्हाळपूर इथं ट्रान्सफर केली आणि त्याच्याच नावानं त्या शहराचं नाव पडलं बल्हाळपूर। आणि त्यानं तिथं चंद्रपूरला काय बांधला, किल्ला बांधला। आता किल्ला बांधला म्हणजे मोठा तटबंदी किल्ला वगैरे बांधील, किल्ला बांधला आणि त्याच्याच बरोबर काय केलं, 13व्या शतकातलं चंद्रपूर जिल्ह्यामधलं अतिशय प्राचीन असं अंकलेश्वराचं शिवमंदिर त्या बल्हाळ राजानं त्या ठिकाणी, खंड्या बल्हाळ राजानं त्या चंद्रपूरच्या किल्ल्यामध्ये बांधलं। चांद नाव होतं आधी चंद्रपूरच्या जिल्ह्याचं
आणि त्यानं ते त्या ठिकाणी बांधलं. काय बांधलं? शिवाचं मंदिर बांधलं, शिव मंदिर बांधलं. अंचलेश्वर शिव मंदिराची स्थापना केली. चंद्रपूर शहर हे इराई नदीच्या काठावरती आहे. त्याच्यानंतर निळकंठ शहा, आता त्याचे वंशज 13व्या शतकापासून चालतच आले असतील. तर निळकंठ शहा आता चंद्रपूर इकडनं परत काय बांधलं होतं त्यानं? शिव मंदिर बांधलं होतं अंकलेश्वराचं. शिवाचंच नाव काय? निळकंठ शहा हा शेवटचा राजा होता चंद्रपूरचा. त्यानंतर चंद्रपूरवरती नागपूरच्या भोसले घराण्याची सत्ता प्रस्थापित झाली. मी आधीच सांगितल्याप्रमाणे चंद्रपूर जिल्हा हा नागपूर विभागातला असल्यामुळे जो नागपूरचा इतिहास तोच चंद्रपूरचा इतिहास. नागपूरवरती जसं गोंड घराण्याचं राज्य होतं तसं चंद्रपूरवरती गोंड घराण्याचं राज्य होतं. नागपूरची स्थापना जशी गोंड घराण्यानं केली तशीच चंद्रपूरची स्थापना सुद्धा गोंड घराण्यानं केली. खंड्या बल्लाळ या राजाने केली 13व्या शतकामध्ये. कुठं केली? चांद असं म्हणत होते तिथं केली. बल्लाळपूर नावाचं चंद्रपूरमध्ये शहर सुद्धा आहे अगदी चंद्रपूरहून थोड्याशा अंतरावरती, आणि तिथं त्यांनी सत्ता प्रस्थापित केली. इंग्रजांच्या काळामध्ये सुद्धा चंद्रपूरला चांद जिल्हा समजायचे. आधीपासून चंद्रपूरचं नाव काय होतं? चांद होतं, चंद्रपूर असं नव्हतं. मग आपल्याला प्रश्न पडतो चंद्रपूर कधी केलं? तर नक्कीच स्वातंत्र्यानंतर चंद्रपूर केलं असेल. 1854 मध्ये ब्रिटिशांनी स्वातंत्र्य जिल्हा म्हणून घोषित केला. 1854 साली मग ब्रिटिशांनी चंद्रपूरला त्या ठिकाणी एक जिल्हा म्हणून घोषणा दिली. आणि 1856 पूर्वी, आता आपल्या महाराष्ट्राची निर्मिती कधी झाली? 1 मे 1960 ला आपल्या महाराष्ट्राची निर्मिती कधी झाली? 1 मे 1960. आता 1 मे 1960 अगोदर जसा आपण नागपूर जिल्हा शिकलो, मी तुम्हाला एक सांगते, एका विभागामधला एक जिल्हा जरी आपण शिकलो ना, त्या एका जिल्ह्याचा ज्या पद्धतीनं भौगोलिक इतिहास राहतो त्याच पद्धतीचा इतिहास बाकी इतर जिल्ह्यांचा राहतो. वेगवेगळे जिल्हे आहेत, भौगोलिक दृष्ट्या एकमेकाला कनेक्टेड जिल्हे आहेत, ऐतिहासिक दृष्ट्या एकमेकाला कनेक्टेड जिल्हे आहेत. म्हणजे नागपूर 1 मे 1960 रोजी संपूर्ण महाराष्ट्र तयार झाला आपला. नागपूर जर पूर्वी 1 मे 1960च्या पूर्वी मध्य प्रदेशाचा भाग होता, तर चंद्रपूर कशाचा भाग असणार आहे? मध्य प्रदेशाचाच भाग होता. मध्य प्रांत आणि बेरारचा भाग होतो मध्य. त्याच्यानंतर 1 मे 1960 नंतर कशाचा भाग झाला? महाराष्ट्राचा भाग झाला. आणि 1964 मध्ये बघा आता परत 100 वर्षाचा इथं डिफरन्स येतो. 1854 मध्ये चंद्रपूरला स्वतंत्र जिल्ह्याचा दर्जा मिळाला, चांद जिल्हा म्हणून. आणि 1954 मध्ये या चांद जिल्ह्याचे नाव चंद्रपूर असे करण्यात आले. 1954 मध्ये चंद्रपूर या चांद जिल्ह्याचे नाव चंद्रपूर असे त्या ठिकाणी करण्यात आले 1964 साली. मग हे गणित सुद्धा आपण या ठिकाणी मांडलं. आणि त्याच्यासमोर आणखीन चंद्रपूरचा इतिहास कशा स्वरूपाचा आहे? तर स्वतंत्र काळामध्ये ज्या पद्धतीचे आंदोलन चंद्रपूर जिल्ह्यामध्ये झाले, नागपूर जिल्ह्यामध्ये झाले, त्याच पद्धतीचे चंद्रपूर जिल्ह्यामध्ये होणार आहेत. चले जाव आंदोलनाच्या शेवटच्या काळामध्ये भारत छोडो आंदोलनाच्या 16 ऑगस्ट 1942 रोजी चिमूर नावाचा तालुका चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आहे. आणि या चिमूर नावाच्या तालुक्यामध्ये शांतपणे आंदोलन करत असणाऱ्या चले जाव यांच्यावरती आंदोलकांनी काय केला? लाठीचार्ज केला. आता आपल्याला एक समजण्याची गोष्ट आहे, ब्रिटिशांच्या विरुद्ध आपण जे कुठलंही आंदोलन करत जाऊ, नक्कीच त्या आंदोलनावरती कारवाई केल्या जात होती. मग चले जाव आंदोलनादरम्यान 16 ऑगस्ट 1942 रोजी चंद्रपूरमध्ये चिमूरमध्ये आंदोलन सुरू झालं. आंदोलन सुरू झालं तर ते आंदोलन सरकार यशस्वी होऊ देणार आहे काय? नाही. सरकार यशस्वी होऊ देणार नाही म्हणजे काय करणार आहे? त्याच्यावरती आक्रमण करणार आहे. मग आक्रमण करणार आहे म्हणजे काय? त्याला त्या ठिकाणी दाबण्याचा प्रयत्न करणार आहे. मग दाबण्यासाठी काय करत होती इंग्रज सरकार? लाठीचार्ज करत होती. लाठीचार्ज केल्यामुळे जमाव संतप्त झाला. आता पोलीस जर आपल्यावरती लाठीचार्ज करत आहे तर स्वातंत्र्याची लढाई शेवटच्या टप्प्यात आली, पोलीस आपल्यावर लाठीचार्ज करून राहिले, जमाव संतप्त होणारच आहे. संतप्त जमावानं तिथची पोलीस चौकी असेल, तहसीलदार असेल, निरीक्षक असेल, या सगळ्या लोकांवरती उलट दगडफेक करायला सुरुवात केली. उलट त्या ठिकाणी आंदोलन करायला सुरुवात केली. आंदोलकांना एक प्रकारचं हिंसक वळण घेतलं आणि या सर्वांना त्या ठिकाणी ठार करण्याचं काम आंदोलकांनी केलं. आणि या गोष्टीचा बदला मग ब्रिटिश सरकार घेणार नाही का? ब्रिटिश सरकारचं तत्व काय होतं? जर आपण आंदोलन केलं तर ते लाठीचार्ज करून आपलं आंदोलन मोडत. मग आपलं मोडलेलं आंदोलन आपण जर त्याला प्रतिकार केला आणि काही कारवाई केली तर ते डबल आपल्यावर काही ना काहीतरी करत. मग यांनी एवढं मोठं त्या ठिकाणी पोलीस चौकी जाडली, हे केलं ते केलं. मग आता काही गव्हर्नमेंट करणार नाही का? ब्रिटिश सरकार करणार नाही का? केलं. ब्रिटिश सरकारने काय केलं? 19 ते 26 ऑगस्ट दरम्यान
300 गोरे सैनिक त्या चिमूरमध्ये आणून बसवले, चंद्रपूर जिल्ह्यातल्या तालुक्यामध्ये, आणि त्या ठिकाणी छावणीचं स्वरूप आणलं. आणि जो बेकसूर दिशील, म्हणजे कोणा दगडफेक केलती नाही केलती काही घेणं नाही, जो कोणी बेसूर, लहान मोठा म्हातारा बायका कोणाला पाहायचं नाही, आणि सगळ्यांवरती मारहाण केली, बेदम अत्याचार केले. आणि मग ह्या झालेल्या अत्याचाराची चौकशी ब्रिटिश सरकारने करावी अशी मागणी, अहवाल ब्रिटिश सरकारकडे सादर करण्यात आला. आता ब्रिटिश सरकार होतं ते त्यांनीच कारवाई केली आणि त्याची चौकशी करणार नव्हते, त्यामुळे त्यांनी अशा पद्धतीचा जो अहवाल असेल तो फेटाळला. त्यामुळे चले जाव आंदोलन सुद्धा चंद्रपूर जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी झालेलं होतं. त्याच्यानंतर आपण बघूया की चंद्रपूर जिल्ह्याची प्रशासकीय माहिती कशा स्वरूपाची आहे. आता महाराष्ट्रातला पूर्वेकडील जिल्हा आहे एक. चंद्रपूर म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर येते कोळशाच्या खाणी. 2. मग कोळशाच्या खाणी येतात म्हणजे काय, कोळसा हे महत्वाचं उत्पन्नाचं साधन आहे त्या जिल्ह्याचं. चंद्रपूर जिल्हा हा खनिज संपत्तीच्या दृष्टीनं सर्वात समृद्ध जिल्हा आहे. आपल्याकडे बाबा आपले कुठे खनिज बिनीज सापडतं का, तिकडे मुंबईकडे कुठंच खनिज सापडत नाही. सापडलं खनिज चंद्रपूर जिल्ह्यामध्ये जास्त स्वरूपामध्ये कोळसा, दगडी कोळसा खनिज आपल्याला पाहायला मिळतं. मग चंद्रपूर जिल्ह्यामध्ये हे सर्वात जास्त महाराष्ट्रातील खनिज संपत्ती आपल्याला पाहायला मिळते, एक गोष्ट. दुसरी गोष्ट काय पाहायला भेटते, कोळसा. कोळसा पाहायला भेटते तर ते व्यापारातून मिळणारं उत्पन्न म्हणजे जास्त पैसे देते. मग पैसे देते, तो जरी कोळसा असला तर तो उत्पन्न देऊन राहिला म्हणजे त्याला सोन्यासारखा भाव आहे. म्हणून चंद्रपूर जिल्ह्याला हा काळ्या सोन्याचा जिल्हा किंवा ब्लॅक गोल्ड सिटी असं चंद्रपूर शहराला म्हणतात. काळ्या सोन्याचा, जसं यवतमाळ जिल्ह्याला पांढरा सोन्याचा जिल्हा म्हणतात, कारण कापूस उत्पादन जास्त स्वरूपामध्ये केलं जातं. तसं चंद्रपूर जिल्ह्याला काळा सोन्याचा जिल्हा असं म्हटलं जातं, कारण कोळशाच्या खाणी मोठ्या प्रमाणामध्ये असतात. आता चंद्रपूर जिल्हा आपल्याला प्रशासकीय दृष्ट्या आहे कुठे, तर हा संपूर्ण महाराष्ट्राचा जो नकाशा आहे, या महाराष्ट्राच्या नकाशामध्ये हा इथं आपल्याला चंद्रपूर जिल्हा दिसतो. चंद्रपूर जिल्हा आपल्याला पाहायला भेटतो. सगळ्यात खाली आहे, त्रिकोणी गेलेल्या महाराष्ट्राच्या टोकावर सर्वात खालचा लांबोळक्या गडचिरोलीच्या बाजूने जर कुठला जिल्हा असेल तर चंद्रपूर जिल्हा आहे. एक पहिली गोष्ट. आता चंद्रपूर जिल्ह्याला कोणत्या जिल्ह्याच्या सीमा लागून आहेत. चंद्रपूर जिल्ह्याला जेव्हा आपण असं घड्याळाच्या स्वरूपाने पाहतो तेव्हा चंद्रपूर जिल्ह्याच्या डोक्याच्या वर, एक्झॅक्ट डोक्याच्या वर काय आहे, नागपूर आहे. थोडस साईडनं गेलं की भंडारा आहे. त्याच्यानंतर इकडे गेलं गडचिरोली आहे. त्याच्यानंतर खाली आलं तेलंगणा राज्य आहे. त्याच्यानंतर इकडे गेलं यवतमाळ आहे. त्याच्यानंतर वर गेलं वर्धा आहे. म्हणजे चंद्रपूर जिल्ह्याला त्या ठिकाणी एकूण नागपूर, भंडारा, गडचिरोली, यवतमाळ, वर्धा 5 जिल्ह्यांच्या सीमा लागलेल्या आहेत महाराष्ट्रातल्या. आणि एक राज्य लागलेलं आहे तेलंगणा नावाचं. हे तेलंगणा नावाचं काय लागलेलं आहे, राज्य चंद्रपूर जिल्ह्याला त्या ठिकाणी लागलेलं आहे. वर डोक्यावर जेव्हा आपण पाहतो नागपूर लागलेला आहे, भंडारा लागलेला आहे, गडचिरोली लागलेला आहे, खाली आलं तेलंगणा लागलेला आहे. इकडच्या साईडनं गेलं तर यवतमाळ आहे, इथं गेलं तर वर्धा आहे. घड्याळाच्या काट्याच्या स्वरूपानं फिरतं. हे कसं फिरतं, घड्याळाच्या काट्याच्या, घड्याळ कसं असतं, असं वर 12वर असलेला काटा ज्या पद्धतीने इकडून असा फिरत जातो त्या पद्धतीने चंद्रपूर जिल्ह्याच्या सीमा फिरत जातात. मग एकदम शिरोबिंदूवर 12वर जो कोण जिल्हा असेल त्याला म्हणायचं नागपूर जिल्हा. नागपूर जिल्ह्यापासून चंद्रपूर जिल्ह्याची फिरण्याची प्रोसिजर सुरू होते. ही तर आपल्याला सोप्या पद्धतीने त्या ठिकाणी ते पाहायला मिळते. मग या 5 जिल्हे आणि एक राज्य याची सीमा आपल्याला चंद्रपूर जिल्ह्याला लागलेली पाहायला मिळते. बरं, आधीच सांगितलं चंद्रपूर जिल्हा कोणत्या विभागातला आहे, नागपूर विभागातला आहे. चंद्रपूर जिल्ह्यात एकूण किती तालुके आहेत, 15 तालुके आहेत. नागपूर विभागात सर्वात जास्त तालुके फक्त चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आहेत, एकूण 15 तालुके आहेत. नागपूर विभागातला जिल्हा आहे चंद्रपूर जिल्हा. सर्वात जास्त तालुके असणारा जिल्हा आहे चंद्रपूर जिल्हा. 15 तालुके चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आहेत. चंद्रपूर जिल्ह्याचं क्षेत्रफळ एकूण 11,443 चौरस किलोमीटर एवढं आहे. किती आहे, 11,443 चौरस किलोमीटर एवढं चंद्रपूर जिल्ह्याचं काय क्षेत्रफळ आहे. आणि क्षेत्रफळाच्या दृष्टीनं महाराष्ट्रात कितवा क्रमांक लागतो, 11. म्हणजे 11,000 जरी आकडा आपण लक्षात ठेवला तरी चालतं. चंद्रपूर जिल्ह्याचं एकूण क्षेत्रफळ किती, 11,443 चौरस किलोमीटर. आणि क्षेत्रफळाच्या दृष्टीने क्रमांक कितवा, 11वाच. परत लिंक जुळते 11-11ची.
त्याच्यानंतर सीमा आपण आताच बघितल्या, नागपूर, भंडारा, गडचिरोली, यवतमाळ, वर्धा 5 जिल्हे आणि एक राज्य तेलंगणा राज्याची सीमा चंद्रपूर जिल्ह्याला लागून आहे. किती तालुके आहेत? एकूण 15 तालुके आहेत. नागपूर विभागामध्ये सर्वात जास्त तालुके त्या ठिकाणी चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आहेत. तर क्षेत्रफळाच्या दृष्टीने चंद्रपूर जिल्हा हा नागपूर विभागातल्या दुसऱ्या क्रमांकावरती लागतो. 1 नंबरवरती गडचिरोली येतो आणि 2 नंबरवरती त्या ठिकाणी चंद्रपूर येतो. खाली आलो आपण. चंद्रपूरमध्ये कोणकोणते तालुके आहेत? तर चंद्रपूरमध्ये चिमूर आहे. आता चिमूर कुठून लक्षात ठेवायचा? चलेजाव आंदोलन झालं होतं चिमूरला. चिमूर आहे. बल्लारपूर आहे. परत बल्लार शहानं शहर स्थापन केलं होतं बल्लारपूरचं. चंद्रपूर आहे. त्याच्यानंतर नागभीड आहे, ब्रह्मपुरी आहे, वरोरा आहे, भद्रावती आहे, त्याच्यानंतर राजूर आहे, जिवती आहे, कोरपण आहे, गोंडपिंपरी आहे, पोंभुर्णा आहे, मूल आहे आणि सावली असे एकूण 15 तालुके चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आपल्याला असलेले त्या ठिकाणी पाहायला मिळतात. हे एकूण चंद्रपूर जिल्ह्याची कशा स्वरूपाची माहिती आहे? तर प्रशासकीय स्वरूपाची माहिती चंद्रपूर जिल्ह्याची आपल्याला पाहायला मिळते. आता चंद्रपूर जिल्ह्याचं आपल्याला काय पाहावं लागते? शासन पाहावं लागते. कशा पद्धतीचं शासन चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आहे? आता शासन पाहावं लागते म्हणजे काय? जिल्हा आहे म्हटल्यावर विधानसभा मतदारसंघ येणारच आहे. जिल्हा आहे म्हटल्यावर लोकसभा मतदारसंघ येणारच आहे. जिल्हा आहे म्हटल्यावर जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत हे येणारच आहे. मग प्रत्येक जिल्हा आहे म्हटल्यावर त्याच्यामध्ये हा डाटा येणारच आहे. मग जिल्हा कसा आहे? मोठा आहे की लहान आहे? याच्यावरून कधी कधी डाट्यावरती फरक पडतो. चंद्रपूर जिल्हा नागपूर जिल्हा एवढा मोठा नाही किंवा मुंबई, पुणे याच्या एवढा मोठा नाही. छोटा सामान्य आपला अकोला, बुलढाणा जिल्हा जसा आहे तशा पद्धतीचा लहान जिल्हा आपल्याला चंद्रपूर असल्याचं पाहायला मिळतं. मग कशी स्थानिक स्वराज्य संस्थेची रचना आहे चंद्रपूर जिल्ह्यामध्ये? तर चंद्रपूर जिल्ह्यामध्ये सर्वात मोठं शहर एकच आहे, ते म्हणजे चंद्रपूर. आणि तिथं एकच महानगरपालिका आपल्याला पाहायला मिळते चंद्रपूर जिल्ह्यामध्ये. मग नगर परिषदा किती आहे चंद्रपूर जिल्ह्यामध्ये? 8 नगर परिषदा आहेत आणि 6 नगरपंचायती आहेत. परत आपण इकडनं लक्षात ठेवतो, एक महानगरपालिका, 8 त्या ठिकाणी नगर परिषदा, 2 ज्यातून मायनस केले की परत 6 त्याच्यामध्ये चंद्रपूर जिल्ह्यामध्ये नगरपंचायती असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. ग्रामपंचायती स्वरूपामध्ये आपण जर पाहिलं ग्रामीण प्रशासनाचं, तर 1 जिल्हा परिषद आहे चंद्रपूर जिल्ह्यामध्ये, 15 पंचायत समिती आहेत आणि 825 ग्रामपंचायती आपल्याला चंद्रपूर जिल्ह्यामध्ये पाहायला मिळतात. आता पंचायत समित्या किंवा हे लक्षात ठेवण्याचं एक ट्रिक सांगते बघा तुम्हाला. चंद्रपूर जिल्हा किती आहे? 1 जिल्हा आहे. मग एका जिल्ह्याला किती जिल्हा परिषद असते? एकच जिल्हा परिषद असते. बरोबर आहे. चंद्रपूर जिल्ह्यात तालुके किती आहेत? 15 तालुके आहेत. मग 15 तालुके, प्रत्येक तालुक्याला किती पंचायत समिती असते? एकच पंचायत समिती. मग 15 तालुके तर 15 पंचायत समिती आहे. बरं, चंद्रपूर जिल्ह्यामध्ये शहर कोणतं आहे मोठं? फक्त चंद्रपूर. एकच शहर मोठं आहे तर महानगरपालिका किती असेल? एकच असेल. महानगरपालिका किती असेल? एकच असेल. बरं, बाकीचे लहान लहान तालुका लेवलचे शहर किती आहे? तर 1 मधून पुढे गेलं की 8 काय आहेत? नगर परिषदा आहेत आणि 6 काय आहेत? नगरपंचायती आहेत. म्हणजे अशा स्वरूपात आपण ते लक्षात ठेवू शकतो. त्याच्यानंतर आपण जर याच्यावरती गेलो की विधानसभा मतदारसंघ किती आहेत किंवा लोकसभा, तर एकच जिल्हा आहे. जिल्हा असल्यामुळे लोकसंख्यासारखे एकच लोकसभा मतदारसंघ चंद्रपूर जिल्ह्यामध्ये असल्याचे आपल्याला पाहायला भेटते आणि 6 विधानसभा मतदारसंघ चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आहेत. किती आहेत? 6. आणि लोकसभा किती आहे? एकच. मग कोण खासदार आहे चंद्रपूरच्या? प्रमिला धानोरकर काँग्रेस पक्षाच्या हे चंद्रपूर जिल्ह्याच्या त्या ठिकाणी खासदार असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं लोकसभेमध्ये. आणि जे 6 विधानसभा मतदारसंघ आहेत, हे 6 विधानसभा मतदारसंघ कोणते आहेत? एक चंद्रपूर विधानसभा मतदारसंघ आहे, ज्याचे आमदार किशोर जोरगेवार आहेत. त्याच्यानंतर वरोरा विधानसभा मतदारसंघ आहेत, ज्याचे आमदार करण संजय देवतडे आहेत. त्याच्यानंतर दिघोरी ब्रह्मपुरी हा मतदारसंघ आहे, ज्याचे आमदार विजय वडट्टीवार आहेत, आपल्या काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष राहून गेलेले आहेत, महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते त्या ठिकाणी राहून गेलेले आहेत. आणि चिमूर, आताच आपण बघितला तालुका चिमूर फार लक्षात राहतो. चिमूरचे आमदार बंटी भांगडिया आहेत. राजूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुभाष धोटे आहेत आणि मूल सावली बल्लारपूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुधीर मुनगंटीवार त्या ठिकाणी आहेत.
हे चंद्रपूर जिल्ह्याची स्थानिक स्वराज्य संस्था आणि लोकसभा विधानसभेच्या प्रतिनिधित्व स्वरूपामधची माहिती आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळते. जिल्हा कनेक्ट कसा करायचा, तर एखादा विभाग ज्या वेळेला आपण शिकतो, जसा नागपूर विभाग असेल, एखादा विभाग जसा आपण शिकतो, जेव्हा त्या विभागाचा इतिहास एक असेल तर त्याच्या विभागामध्ये येणाऱ्या 5 ते 6 जिल्ह्यांचा इतिहास सुद्धा आपल्याला एकाच स्वरूपाचा असलेला साधारणतः पाहायला मिळतो. कारण भौगोलिक दृष्ट्या ते जिल्हे एकमेकांशी कनेक्टेड असतात, जुळलेले असतात. जसा नागपूरचा इतिहास आहे, नागपूरवर ज्या पद्धतीनं गोंड घराण्याचं राज्य होतं, चंद्रपूरवर सुद्धा गोंड घराण्याचंच राज्य होतं. नागपूर शहराची स्थापना जशी गोंड घराण्यानं केली, चंद्रपूर शहराची स्थापना तशी सुद्धा गोंड घराण्यानं केलेली आहे. नागपूरमध्ये जसं चलेजाव आंदोलन झालं, चंद्रपूरमध्ये सुद्धा तशाच पद्धतीचं चलेजाव आंदोलन झालं. आणि मग ह्याच पद्धतीचा आपल्याला 2 जिल्ह्यांमधला कनेक्शन पाहायला भेटते. साधारणतः ऐतिहासिक पार्श्वभूमी दोन्ही जिल्ह्यांना सारखी असल्याचे आपल्याला पाहायला मिळते. समोर चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आपण प्रशासकीय स्वरूपाची माहिती कशा पद्धतीची आहे ते बघू. आता चंद्रपूरमध्ये मी सांगितलं, जिल्हा मोठा असो लहान असो याच्यावरनं त्याचं कळतं. चंद्रपूर जिल्ह्यामध्ये एकच मोठं शहर आहे ते म्हणजे चंद्रपूर, त्याच्यामुळे एकच महानगरपालिका असणार आहे. त्या चंद्रपूर महानगरपालिकेचे जे मुख्य अधिकारी आहेत ते विपिन पालिवाल हे आहेत. त्याच्यानंतर आताच यावर्षी आपल्या महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्या, त्यामुळे चंद्रपूर जिल्ह्याच्या ज्या महापौर आहेत त्या संगीता खांडेकर आहेत. आणि चंद्रपूर महानगरपालिकेला एकूण 66 नगरसेवकांची त्या ठिकाणी संख्या आपल्याला असलेली पाहायला मिळते. त्याच्यानंतर पालकमंत्री कोण आहेत चंद्रपूर जिल्ह्याचे, तर अशोक उईके, महाराष्ट्राचे आदिवासी विकास मंत्री जे आहेत तेच चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. 15 वर्षानंतर, किती वर्षानंतर, 15 वर्षानंतर चंद्रपूर जिल्ह्याला बाहेरील पालकमंत्री भेटलेले आहेत आणि एक आदिवासी व्यक्ती चंद्रपूर जिल्ह्याला पालकमंत्री म्हणून लाभलेले आहेत. अशोक उईके हे आदिवासी समाजामधून येतात आणि ते आदिवासी विकास मंत्री सुद्धा महाराष्ट्र शासनामध्ये आहेत. ते राळेगाव यवतमाळ जिल्हा, राळेगाव विधानसभा मतदारसंघ, जिल्हा यवतमाळ इथून त्या ठिकाणी निवडून आलेले आहेत. त्याच्यानंतर जिल्हा परिषदचे मुख्य अधिकारी पुलिकत सिंह हे चंद्रपूरचे आहेत आणि चंद्रपूरच्या जिल्हा परिषदेची सदस्य संख्या एकूण 56 आहे. महानगरपालिका म्हटलं तर 66 आणि जिल्हा परिषद म्हटलं तर 56, म्हणजे महानगरपालिका 10 ने प्लस होतो आणि जिल्हा परिषद 10 ने मायनस होते. सदस्य संख्येचा विचार केला आपण एक शॉर्ट ट्रिकच्या दृष्टिकोनातून. जिल्हाधिकारी कोण आहेत चंद्रपूरचे, तर विनय गौडा हे जिल्हाधिकारी आहेत चंद्रपूरचे. आणि पोलीस आयुक्त म्हणत असो आपण तर मुमक्का सुदर्शन हे चंद्रपूर जिल्ह्याचे पोलीस आयुक्त आहेत, ज्यांना आपण एसपी असं म्हणतो. त्याच्यानंतर चंद्रपूर जिल्ह्याची माहिती बघत असताना आपण त्या ठिकाणी प्राकृतिक कशा स्वरूपाची माहिती आहे हे बघू. आता चंद्रपूर जिल्ह्यामध्ये चंदगड आणि चिमूर, बघा चिमूर हा जो तालुका आहे चंद्रपूर मधला हा अतिशय महत्वाचा तालुका आहे. त्याचे चलजाव आंदोलन चिमूर मध्ये झालेलं आहे. बरेचशा ऐतिहासिक घटना आपल्याला चिमूर तालुक्यामध्ये झालेल्या पाहायला मिळतात. त्याच्यानंतर चंद्रपूरमध्ये टेकड्या असेल तर चंदगड आणि चिमूर ह्या 2 टेकड्या आपल्याला चंद्रपूर जिल्ह्यामध्ये पाहायला मिळतात. चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आर्कियन असेल, गोंडवाना असेल, कळप्पा असेल, विंध्य असेल, ग्रॅनाइट आणि बेसाल्ट स्वरूपाचे खडक आपल्याला पाहायला मिळते. आता मी आधीच सांगितल्याप्रमाणे चंद्रपूर जिल्हा हा महाराष्ट्राचा खनिज संपत्ती दृष्ट्या अतिशय समृद्ध अशा स्वरूपाचा जिल्हा आहे. अतिशय भरभरलेला स्वरूपाचा असा जिल्हा आहे. काळ्या सोन्याचा जिल्हा म्हणून आपण चंद्रपूरला ओळखतो. आणि कोळसा कुठल्याही सामान्य दगडामध्ये नाही सापडत. कोळसा सापडण्यासाठीची एक विशिष्ट प्रक्रिया असते. कोळसा सापडण्यासाठी तिथे जंगल असावे लागतात, तिथे भूगर्भिक हालचाली झालेल्या असाव्या लागतात आणि त्यानंतर कोळसा तयार होतो. मग कोळसा तयार झालेला असेल तर विशिष्ट स्वरूपाचे खडक त्या ठिकाणी असणारच आहे. मग कोणकोणते आहेत, तर आर्कियन खडक आहे, गोंडवाना हा शब्द तर चंद्रपूर जिल्ह्याच्या इतिहासातही बघितला आणि तसाही महत्वाचा आहे. आदिवासी गोंड समाज सुद्धा आपल्याला चंद्रपूर जिल्ह्यामध्ये पाहायला मिळतो. तो गोंडवाना स्वरूपाचा आहे. कळप्पा, आता आपण जे पाहतो दगड आपल्याला माहिती आहे घरामध्ये स्टाईल बसवतात, वेगवेगळ्या प्रकारात येतात, असा कळप्पा येतो, ग्रॅनाइट येतं. त्याच्याबरोबर आहे विंध्य ज्याला म्हणतो आपण, लाल रंगाचे मंदिरं ज्यांनी बांधल्या जातात, मंदिरं लाल रंगाचे खडक त्याला म्हणायचं विंध्य खडक. विंध्य, ग्रॅनाइट आणि बेसाल्ट म्हणजे थोडीशी काळसर माती, अशा स्वरूपाचे खडक
आपल्याला चंद्रपूर जिल्ह्यामध्ये पाहायला भेटतात. आर्कियन, गोंडवाना, कळप्पा, ग्रॅनाइट, बेसाल्ट आणि विंध्य स्वरूपाचे खडक आपल्याला आता लक्षात कसं ठेवू शकतो आपण? आर्कियन, आर्यन म्हणून लक्षात ठेवायचं. आर्कियन आणि त्याच्यानंतर काय सापडते बा, आपण घराच्या बांधकामासाठी काय वापरतो? कळप्पा वापरतो, ग्रॅनाइट वापरतो, विंध्य मंदिर वापरण्यासाठी लाल दगड वापरतात, त्याला म्हणायचं विंध्य. आणि त्याच्यानंतर बेसाल्ट, काळ्या मातीला म्हणायचं बेसाल्ट. हे खडक त्या ठिकाणी चंद्रपूर जिल्ह्यामध्ये वापरले जातात. चंद्रपूर जिल्ह्यामध्ये खडक संपत्ती अशा स्वरूपाची आहे. त्याच्यानंतर चंद्रपूर जिल्ह्यामध्ये खनिज संपत्ती कशी आहे? मी आधीच सांगितलं, काळ्या सोन्याचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. सर्वात जास्त दगडी कोळशाचे साठे चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. 60% दगडी कोळसा हा चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आढळतो. चंद्रपूर जिल्ह्यातील कोणकोणत्या तालुक्यामध्ये आढळतो? तर बल्लारपूर असेल, घुगुस असेल, राजूर, शास्त्री, वरोरा, भद्रावती आणि मांजरा या तालुक्यांमध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी दगडी कोळसा पाहायला मिळतो. आता दगडी कोळशाचा वापर कशासाठी करतात? इकडे बघा, दगडी कोळशाचा वापर कशासाठी करतात? वीज तयार करण्यासाठी. वीज तयार करण्यासाठी दगडी कोळशाचा वापर करतात. तटीच दगडी कोळसा सापडते म्हटल्यानंतर चंद्रपूरमध्ये वीज निर्मितीचे कारखाने तर असतीलच. मग चंद्रपूरमध्ये वीज निर्मितीचे कारखाने कुठे असतील? जटी दगडी कोळसा सापडते त्या तालुक्यामध्ये. मग चंद्रपूरमध्ये दुर्गापूर आणि बल्लाळपूर, चंद्रपूर शहराच्या जवळच दुर्गापूर आणि बल्लारपूर इथं मोठ्या प्रमाणाचे औष्णिक विद्युत केंद्र, दगडी कोळशापासून जर वीज निर्मिती करत असू तर त्याला औष्णिक विद्युत म्हणतात. मग त्याला म्हणायचं औष्णिक विद्युत केंद्र दुर्गापूर व बल्लाळपूर इथं आपल्याला पाहायला मिळतात. आणि कोणकोणते खनिज सापडतात दगडी कोळशाच्या व्यतिरिक्त? तर लोह खनिज सापडतं, जांभा खडक सापडतं, बराईट सापडतं, डोलोमाइट सापडतं, चुनखडीचं प्रमाण आपल्याला चंद्रपूर जिल्ह्यामध्ये सापडतं, होमिओटाईट सापडतं आणि मॅग्नेटाईट सापडतं. या स्वरूपाचे खडक आपल्याला खनिज आपल्याला चंद्रपूर जिल्ह्यामध्ये सापडलेले त्या ठिकाणी पाहायला मिळतात. त्याच्यानंतर ज्यावेळेला आपण चंद्रपूर जिल्ह्याच्या पिकाची गोष्ट करतो त्यावेळेला चंद्रपूर जिल्ह्यामध्ये पावसाचं प्रमाण जास्त असल्यामुळे सर्वात जास्त तांदूळ हे पीक पिकतं. आणि चंद्रपूर जिल्ह्यामध्ये कशा स्वरूपाची माती आहे? तर तांबड्या स्वरूपाची माती आहे. आपल्यासारखी काळ्या स्वरूपाची नाही, तांबड्या स्वरूपाची माती आहे. हवामान दृष्ट्या अति जास्त तांबड्या मृदेचा प्रदेश त्याला म्हणतो आपण. 150 ते 200 सेंटीमीटर पर्यंत पाणी चंद्रपूर जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी पडलेलं पाहायला मिळतं. तांबड्या मृदेचा प्रदेश, अति जास्त पर्जन्याचा तांबड्या मृदेचा प्रदेश असं चंद्रपूर जिल्ह्याचा भाग त्या ठिकाणी असतो. समुद्र सपाटीपासून 320 मीटर चंद्रपूर जिल्हा हा उंच आहे. आणि जास्त पाऊस पडल्यामुळे त्या ठिकाणी जास्त पावसासाठी घेण्यात येणारी पिकं त्याच्यामध्ये सर्वात जास्त चंद्रपूर जिल्ह्यामध्ये तांदूळ, मिरची, मूग, उडीद, सोयाबीन आणि गहू या पद्धतीची पिकं त्या ठिकाणी घेतल्या जातात. ज्वारी आणि तूर या पद्धतीची पिकं चंद्रपूर जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी घेतल्या जातात. तांदूळ उत्पादकांमध्ये हा जिल्हा त्या ठिकाणी अतिशय महत्वाचा आहे. त्याच्यानंतर चंद्रपूरचा आपण जर नदी प्रणाली बघितली की कोणकोणत्या नद्या चंद्रपूर जिल्ह्यामधनं जातात आणि कशा कशा जातात. आता इथं एक ट्रिक आहे बघा. चंद्रपूर जिल्ह्याला कोणत्या जिल्ह्याच्या सीमा लागून आहेत? तर तिकडनं गडचिरोली, भंडारा आणि इकडनं वर्धा आणि असा जर आपण चंद्रपूर जिल्हा पकडला तर इकडनं कोणता आहे? तर गडचिरोली आणि इकडनं लागलेला आहे वर्धा, खाली यवतमाळ. बरोबर आहे. मग आता लागलेला आहे आणि मध्ये हा चंद्रपूर जिल्हा आहे. मग या वरुण नदी येते बघा, वरुण मध्य प्रदेश मध्ये उगम पावते. वरुण अशी नदी येते. कोणती नदी येते? कोणता जिल्ह्याला लागलाय? वर्धा. मग नदीचं नाव सुद्धा काय आहे? वर्धाच. वर्धा नदी येते आणि ते वर्धा नदी वर्धा जिल्हा चंद्रपूर जिल्ह्याच्या सीमेवरनं वाहते आणि चंद्रपूर जिल्ह्याच्या खाली खाली येते आणि अटी अशी चंद्रपूर जिल्ह्यामध्ये एंटर करते. झालं. हे यवतमाळ जे आहे ना, यवतमाळ, या यवतमाळ मधून पैनगंगा नावाची नदी येते आणि या पैनगंगा नावाची नदी या वर्धा नदीला भेटते. बघा, वर्धा नावाची नदी येते वर्धा आणि चंद्रपूर जिल्ह्याच्या सीमेवरूनच. आणि यवतमाळ आहे, यवतमाळहून येते पैनगंगा नावाची नदी आणि त्या दोघी जणी इथं चंद्रपूर जिल्ह्यामध्ये भेटतात. हा गोलाकाराचा चंद्रपूर जिल्हा आहे. इथं भेटतात. भेटल्यानंतर कुठे भेटतात? त्या घुगुस वाडा
घुगुस तालुका आहे चंद्रपूरमध्ये. तिथं घुगुस वाड्याजवळ ह्या दोन नद्या वर्धा आणि पैनगंगा नद्याचा संगम हा चंद्रपूर जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी झालेला आहे. वर्धा नदी ही चंद्रपूर आणि वर्धा जिल्ह्याच्या सरहद्दीवरून वाहते. जिल्हाही वर्धा, नदी वर्धा, इथं आपण लक्षात राहतं. दुसरं म्हणजे का, गडचिरोली. आता गडचिरोली जिल्ह्याच्या इकडे पैनगंगा आहे, बरोबर आहे, तिकडे वैनगंगा करायचं, च केलं की झालं फक्त वैनगंगा नदी. वैनगंगा, वैनगंगा नदी कुठून येते, वरून येते, गडचिरोलीच्या वरून अशी भंडारा जिल्ह्याजवळून येते आणि चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्याच्या सीमेवरून वैनगंगा नदी वाहते. कुठली नदी वाहते, वैनगंगा. मग उरला काय हा गोल चंद्रपूर जिल्ह्याचा. मग या चंद्रपूर जिल्ह्याच्या आतमध्ये कोणकोणती नदी आहे, वर्धा आणि पैनगंगा दोनचा संगम झालेला आहे. बाकी चंद्रपूर हे शहर जे आहे ते इराई नदीच्या काठावर वसलेलं आहे. इराई नदी, इराई नदीच्या काठावर चंद्रपूर, कासरवाडी इथं इराई नदीचा उगम आहे आणि तिथं इराई नदीच्या काठावर चंद्रपूर शहर हे बसलेलं आहे. मग हे चंद्रपूर शहर इथं इराई नावाची नदी आहे, या इराई नदीच्या काठावर ठिकाणी बसलेला आहे. त्याच्यानंतर या इराई नदीवर कोणत्या नावाचं धरण आहे, इराई नावाचंच धरण या इराई नदीवरती आहे, जिचा उगम चिमूर मधील कासरवाडी इथे ठिकाणी त्या ठिकाणी झालेला आहे. मग इराई नदीच्या काठावर चंद्रपूर शहर बसलेला आहे. इराई नावाचं धरण चंद्रपूरच्या जवळ आहे आणि त्या इराई धरणातून चंद्रपूर शहराला पाणी पुरवठा केला जातो. आटपला विषय. त्याच्यानंतर मग चंद्रपूर शहरामधले इतर शहर कोणत्या नदीच्या काठावरती आहेत, तर निरगुल नावाचं शहर आहे, हे वाणी नदीच्या काठावरती आहे. चिमूर नावाचं शहर आहे, चिमूर पा, किती वेळा चिमूर हा शब्द रिपीट होतोय. चिमूर हा तालुका अतिशय महत्वाचा तालुका आहे चंद्रपूर जिल्ह्यामधला. चिमूर मध्ये टेकड्या आहे, चिमूर मध्ये चलेजावचं आंदोलन झालं. चिमूरच भौगोलिक दृष्ट्या महत्वाचा आहे, चिमूर मध्येच त्या ठिकाणी दगडी कोळसा सापडतो. मग त्यामुळे चिमूर कोणत्या नदीच्या काठावरती आहे, तो मूल नदीच्या काठावरती आहे. मूल नदीच्या काठावरती चिमूर हे शहर त्या ठिकाणी वसलेलं आहे. त्याच्यानंतर वर्धा नदीच्या काठावरती काय, मी आताच सांगितलं, चंद्रपूरला सीमा कोणाची लागलेली आहे, वर्धा जिल्ह्याची. आणि मग चंद्रपूर आणि वर्धा नदीच्या सीमेवर कोणती नदी वाहते, वर्धाच नदी वाहते. मग या वर्धा नदी एंटर करताना इथं काही शहर असतील ना, मग कोणकोणते शहर आहेत, पुलगाव, आपण रेल्वेने जातो बघा, चंद्रपूरचं फार महत्वाचं शहर आहे. पुलगाव, राजूर, घुग्गुस आणि कौंडण्यपूर. घुग्गुसला तर संगमच झालेला आहे वर्धा आणि पैनगंगाचा. वर्धा आणि पैनगंगा नदीचा कुठे संगम झालेला आहे, घुग्गुसला. मग उरलं कोण आता, पुलगाव, राजूर, घुग्गुस आणि कौंडण्यपूर हे 4 शहर वर्धा नदीच्या काठावर चंद्रपूर जिल्ह्यातले बसलेले आहेत. मग आता धरणांचा विचार करताना आपण, मी आधीच सांगितलं, इराई नदीच्या काठावर चंद्रपूर शहर वसलेलं आहे, तिथं इराईच धरण आहे, ते इराई धरणातनं चंद्रपूर शहराला पाणी पुरवठा होतो. आटपला विषय. त्याच्यानंतर आसोल मेंढा धरण आहे. कोणतं मेंढा, आसोल मेंढा. आसोल नावाचा प्राणी आहे आणि मेंढी पण प्राणी आहे, दोन्ही एकत्र करून टाकायचे, आसोल मेंढा. चंद्रपूरला आसोल मेंढा नावाचं धरण आहे. पायरी नदी या ठिकाणी, पायरी नदीवरती चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आसोल मेंढा नावाचं धरण त्या ठिकाणी आहे. आणि काही तलाव आहेत, त्याच्यामध्ये ताडोबा नावाचा तलाव आहे, ताडोबा अभयारण्य आहे आणि तलावही आहे. घोडझरी नावाचं धरण सुद्धा आहे आणि तलाव सुद्धा आहे. जुनवणा नावाचं तलाव आहे, कसरला नावाचा तलाव आहे आणि नळेश्वर नावाचा हे महत्वाचे तलाव आपल्याला चंद्रपूर जिल्ह्यामध्ये पाहायला मिळतात. एकूण अशा पद्धतीची चंद्रपूर जिल्ह्याची नदी प्रणाली त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. त्याच्यानंतर वनसंपन्निक दृष्ट्या चंद्रपूर जिल्हा नक्कीच संपन्न असणार आहे. अतिशय महत्वाचा असा व्याघ्र प्रकल्प ताडोबा अंधेरी व्याघ्र प्रकल्प चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आहे. ताडोबा अंधेरी व्याघ्र प्रकल्पाला राष्ट्रीय उद्यानाचा दर्जा आहे, त्याला राष्ट्रीय उद्यान असे सुद्धा म्हणतात. आता चंद्रपूर जिल्ह्यामध्ये वनक्षेत्र सर्वात जास्त आहे. मग एक लक्षात घ्यायचं, आपण जर पूर्वेकडे आलो ना, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, आदिवासी जिल्हे तर आहेतच, पण जंगलांचं प्रमाण, झाडांचं प्रमाण, कारण शहरीकरण झालेलं नाही, झाडांचं प्रमाण कमी कुठं दिसते आपल्याला, जिकडे लोक जास्त राहिले, कारण आपणच झाडं कापणारे लोक आहे. तर शहरीकरण जिकडे कमी झालेलं आहे, माणसांच्या वस्ती जिकडे जास्त कमी प्रमाणात आढळतात, डेव्हलपमेंट जास्त जिकडे झाले, तिकडे जंगलांचं प्रमाण आपल्याला जास्त दिसते. साधारणतः आदिवासी जिल्ह्यांमध्ये नंदुरबार असेल, पालघर असेल, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, नागपूर, इकडंच आपल्याला जास्तीत जास्त, सह्याद्रीच्या खोऱ्यात इकडंच आपल्याला जास्तीत जास्त वनांची संख्या आढळते. मग वनांनुसार जर बघितलं ना, वनसंपत्तीनुसार, तर वनक्षेत्रानुसार महाराष्ट्रात चंद्रपूरचा सर्वाधिक वनाच्छादन, म्हणजे चंद्रपूर जिल्ह्याचा
जेवढा भाग आहे याच्यापैकी सर्वात जास्त भाग, जेवढी महाराष्ट्रामध्ये 36 जिल्हे आहेत ना, त्या 36 जिल्ह्यांपैकी चंद्रपूर जिल्ह्यानं सर्वात जास्त वनक्षेत्र आहे. चंद्रपूर जिल्ह्याचा सर्वात जास्त भाग वन आहेत. वन म्हणजे काय, झाडं गिडं प्राणी गिनी सगळं आहे. मग ते वनक्षेत्राने आच्छादलेलं आहे. कितवा नंबर लागतो महाराष्ट्रामध्ये, दुसरा क्रमांक त्या ठिकाणी वनक्षेत्रानुसार चंद्रपूर जिल्ह्याचा लागतो. वन आच्छादन नुसार तिसरा क्रमांक त्या ठिकाणी लागतो. आता महाराष्ट्राच्या वन मंत्रालयानं किंवा वन विभागानं 11 वनवृत्त पाडलेले आहेत. त्या 11 वनवृत्तांपैकी 2 वनवृत्त चंद्रपूरमध्ये आहेत. उत्तर चंद्रपूर आणि दक्षिण चंद्रपूर या राज्यात 11 वनवृत्ते आहेत. त्यापैकी 2 वनवृत्ते हे चंद्रपूरमध्ये आहेत, ज्याला आपण उत्तर चंद्रपूर आणि दक्षिण चंद्रपूर वनवृत्त असं म्हणतो. आणि आता मी सांगितलं सगळ्यांच्या आपल्या परिचयाचं असलेलं ताडोबा, आणि ताडोबाची मुख्य ओळख जर काय असेल अतिशय महत्वाची आणि निर्भीड, ती म्हणजे माया वाघीण. आता ती दिसत नाहीये, परंतु ताडोबाची जननी, ताडोबात जेवढे वाघ आहे म्हणतात त्या सगळ्या वाघांमध्ये माया वाघिणीपासून आलेले आहेत. आणि माया वाघीण ही ताडोबाची जननी म्हणून ओळखले जाते. ताडोबात एक काळीमध्ये दबदबा आहे होता माया वाघिणीचा. ताडोबा अंधेरी व्याघ्र प्रकल्प याला राष्ट्रीय उद्यान असं सुद्धा म्हणतो आपण. 1955 मध्ये हे अंधेरी अभयारण्य आणि ताडोबा व्याघ्र हे एकत्र करून त्याच्यासाठी एकत्र व्याघ्र प्रकल्प त्या ठिकाणी 1986 पासून सुरू करण्यात आला. या 2023च्या जनगणनेनुसार, व्याघ्र जनगणनेनुसार या ताडोबा अंधेरी व्याघ्र प्रकल्पामध्ये 100 पेक्षा जास्त वाघ असण्याची शक्यता आहे. त्याच पद्धतीनं आता वाघाईसाठी प्रसिद्ध आहे, आपल्याला माहितीच आहे ताडोबा. अजून कशासाठी प्रसिद्ध आहे तर आशिया खंडातील सर्वोत्तम मगर पालन केंद्र, आशिया खंडातील सर्वोत्तम मगर पालन केंद्र आपल्याला त्या ठिकाणी चंद्रपूर जिल्ह्यामध्ये ताडोबा अभयारण्यामध्ये, ताडोबा राष्ट्रीय उद्यानामध्ये असलेलं पाहायला मिळतं. सांभार लोटन सुद्धा प्रसिद्ध आहे. आता सांभार लोटन काय, चंद्रपूरचं जे ताडोबा अभयारण्य आहे तर ती वाघ तर सापडतातच. मी आताच सांगितलं माया वाघिणी चंद्रपूर जिल्ह्याची ताडोबाची जननी मानल्या जाते. तिचा एक औरा होता. चंद्रपूर जिल्हा ताडोबामध्ये जेवढे वाघ आहेत सर्व माया वाघिणीचे वंशज असल्याचे म्हटले जाते. ती सध्या दिसत नाहीये, म्हणजे बरेच दिवस झाले ती दिसत नाहीये, परंतु तिचं एक वाघ आपण जेव्हा म्हणतो की वाघाचा ताकद जास्त पुरते, पण हिचा प्रचंड दबदबा याच्या ताडोबामध्ये आपल्याला पाहायला भेटलेला होता. माया वाघिणीचा फॅन्स होते, लगे पाहायला जायचे ताडोबामध्ये स्पेशल माया वाघिणीसाठी. तासन तास ते जिओग्राफिकल चॅनल वाले कॅमेरे घेऊन बसायचे की वाघीण एकदा तरी काय म्हणून आपल्याला दिसली पाहिजे. हे फार भयंकर अशी आकराड विक्राड स्वरूपावाली वाघीण होती. आणि मग तिला जननी सुद्धा ताडोबाचे म्हटलं जाते. मग ताडोबात वाघ तर आहेतच, पण त्या पद्धतीने आशिया खंडातील सर्वात मोठं मगर पालन केंद्र आहे. आणि दुसरं काय, सांबार. आता फक्त वाघच असणार आहे का, वाघांना काही खायला असेल तर बाकीचे प्राणी, मग हरण, बदक, तळस, जवळपास 120 सापांच्या जातीचे प्रकार चंद्रपूर मधल्या ताडोबा राष्ट्रीय उद्यानामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. आणि तिथं मग सांभार नावाचा प्राणी आहे. कसा दिसतो, आपल्याकडे बैल जसे दिसतात, म्हशी जसे असतात, तसा मोठ्या प्रकाराचा सांभार नावाचा प्राणी आहे. आणि सांभार नावाचे प्राणी पाऊस पडला की चिखलामध्ये लोळतात, आणि लोळून ते माती करतात दलदलीत, म्हणून दलदलीत झालेल्या मातीचं बनते सांभार लोटन. आणि त्या सांभार लोटनासाठी सुद्धा ताडोबा अभयारण्य त्या ठिकाणी प्रसिद्ध आहे. आणि या अभयारण्यातून अंधेरी नदी वाहते, जे खनिज दृष्ट्या संपन्न खूप महत्वाची आहे. आपण तो जेवढा कोळसा चंद्रपूर जिल्ह्यामध्ये सध्या सापडतो त्याच्या डबलचा कोळसा सध्या ताडोबा अभयारण्याच्या खाली आहे. पण तो काय आहे तर अभयारण्य आहे, व्याघ्र प्रकल्प आहे, एवढंही वन तोडणं शक्य नाही.